मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत. आता आलेले मी किचनमध्ये. चहा बनलेला आहे तर खूप जास्त पसारा होता. अगोदर मी पसारा उचलला आणि डाळ लावलेली आहे. म्हणजे जे रोजचा स्वयंपाक आहे त्याला पण सुरुवात झाली. आणि काही बाहेरची कामं राहिलेली होती, रांगोळी वगैरे काढणं. तर अंगणात पाणी शिंपलं, रांगोळी काढलेली आहे. तरी बाहेरची कामं झाली. आता थोडंसं स्वतःसाठी वेळ, तर स्वतःचंही आवरलेलं आहे. आणि हरभरे रात्री भिजत घातलेले होते उसळ बनवण्यासाठी. तर हरभरे मी इकडे मीठ टाकून शिजत ठेवले. पाणी भरून घेतलं, 2 हांडे भरून घेतले देवपूजेसाठी, स्वयंपाकासाठी. तर आता देवपूजा करून घेऊ. आणि खूप दिवसाचा गॅप झालेला आहे, म्हणजे सुतूक होतं, सुतकात पूजा केली जात नाही. आणि 12 दिवसानंतर मी आज पूजा करत आहे. तर इकडं मार्बलचं मंदिर थोडंसं असं झालं, एकदम चिकटपणा खूप आलेला आहे. तर अगोदर तर मी भांडे जे क्लीनर असतं ते टाकलेले, ते लिक्विड टाकून स्वच्छ मी घासून घेतलं. थोडा वेळ ठेवलेलं होतं. आता मी कॉटनच्या कपड्यानं छान पुसून घेतलेलं, बघू शकता. हे मार्बलचं देवारा एकदम पांढरं शुभ्र झालेलं आहे. आणि फोटो पण मी सगळ्या पुसून घेतल्या. आता कळशाचं पाणी जे आहे ना, मी झाडांना टाकून आलेले आहे. आता कळशाचा तांब्या अगोदर मी घासला, इथं भैया पावडर घेतलेली आहे. आणि देव पण सगळे स्वच्छ मी घासून घेतले, स्नान घातलं. आता देवपाट्यावर विराजमान करू. शैवाची मोठी, कळशाचे तांबे, उतरणीचे तांबे सगळे मी स्वच्छ करून घेतले. आणि आसन पण चेंज केलेलं आहे. तर आता सगळ्या देवाच्या मूर्त्या, पितळ तांब्याचे भांडे सगळे देवालयात मी स्थापित केलेले आहेत. फुलं वाहिली, दीपपूजित केला, रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि देवाचे मनोभावी दर्शन करून घेतले. तुळशीपूजन, उंबरापूजन झालं. आता करूया पोटपूजा.